मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नारायण राणेंचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांकडून पुतळा कोसळलेल्या परिसरात घोषणाबाजी। मालवणमधील राडा गृहमंत्री फडणवीसांनी घडवून आणलाय का? आदित्य ठाकरेंचा सवाल, तर भाजपची बालबुद्धी लोकांसमोर येत असल्याचाही लगावला टोला। थेट पोलिसांसमोरच नारायण राणेंकडून दमदाटी, अंगावर येणाऱ्याला घरात घुसून मारून टाकेन, नारायण राणेंचं वादग्रस्त विधान। कुठे भ्रष्टाचारी भूमिका घ्यावी याचं सरकारला तारतम्य नाही। महाराजांच्या पुतळ्यावरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात, तर इतर भ्रष्टाचाराचं पवार समर्थन करत आहेत का? फडणवीसांचा सवाल। महाराजांच्या पुतळ्यावरून मविया आक्रमक, 1 सप्टेंबरला जोडे मारो आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांनी मागितली माफी, तसंच दोषींवर कारवाई करण्याचाही दिला इशारा। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 125, 50 जागांवर भाजपचा सहज विजय, तर 75 जागांवर विजयासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याची माहिती। काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेत मवियाचं सरकार येणार असल्याची माहिती। काँग्रेसला 80 ते 85, पवारांच्या पक्षाला 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज, तर ठाकरेंच्या पक्षाला 30 ते 35 जागा मिळण्याची शक्यता। म्हाडाच्या घरांची किंमत कमी करण्याचा सरकारचा मोठा निर्णय। ईडब्ल्यूएस घराच्या किमती 25% तर एलआयची घराच्या किमती 20% कमी करणार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा। विठ्ठल रुक्मिणी पूजेची नोंदणी आता ऑनलाईन करता येणार, नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित, 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू।